नमस्कार मुलांनो, आज आपण पुढील कथ्यपाठ बघणार आहोत. पाठ 8 वाट पाहताना. अरुणा ढेरे या सुप्रसिद्ध लेखिकेने हा पाठ लिहिलेला आहे. हा पाठ एक ललित निबंध आहे, म्हणजे जो वाचताना आपल्याला खूप छान वाटतं, आनंद देणारा. म्हणून त्या साहित्य प्रकाराला, त्या लेखन प्रकाराला, अर्थातच त्या वाङ्मय प्रकाराला ललित निबंध असं म्हणतात. एक त्यामध्ये एक विचार मांडलेला असतो, पण तोही आपल्याला आनंद देणाऱ्या अशा भाषेत. तर बघूया अरुणा ढेरे यांनी लिहिलेला हा ललित निबंधाचा पाठ, वाट पाहताना. पाठ सुरू करण्याच्या पूर्वी आपण अरुणा ढेरे या लेखिकेविषयी थोडी माहिती जाणून घेऊया. त्यांचा जन्म आणि PhD पर्यंतचं शिक्षण, म्हणजे त्या डॉक्टरेट आहेत, यांचं सर्व शिक्षण पुणे येथे झालं. त्या कविता लिहितात, कथा, दीर्घकथा, कादंबरी, ललित गद्य, समीक्षा अशा अनेक क्षेत्रात त्यांनी विपुल, म्हणजे भरपूर असं लेखन केलेलं आहे. पण त्यांचा मूळ पिंड हा कवयित्रीचा, म्हणजे कविता लिहिण्याचा. त्यांच्या लेखनात तत्परता, काव्यात्मकता आणि सौंदर्यलक्षी संवेदनशीलता असं दिसून येतं. संत साहित्य आणि लोकजीवन हे त्यांचे खास जिव्हाळ्याचे विषय. प्राचीन संस्कृती आणि प्राचीन साहित्य यांचा प्रचंड व्यासंग असलेले प्रकांड पंडित डॉक्टर रा. चि. ढेरे हे त्यांचे वडील. बालपणापासूनच त्यांना घरातूनच हजारो उत्तम दर्जाची पुस्तकं आणि वडिलांना भेटायला येणारे नामांकित साहित्यिक यांचा सहवास लाभला. त्यामुळे त्यांच्या लेखनात असं बहुश्रुतता, म्हणजे खूप भरपूर ऐकलेलं असं आपल्याला दिसून येतं, त्याचं दर्शन घडतं. मानवी जीवनात काही भावनात्मक घटक अटळपणे दिसून येतात. खूप काही उलाढाली होत असतात आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या भावनिक विचारांमध्ये, आपल्या मेंदूमध्ये, आपल्या मनामध्ये. आणि मग अशातच कशाची तरी वाट पाहणे फार महत्त्वाची भावना आहे. वाट पाहणे. प्रस्तुत ललित निबंधात या वाट बघण्याच्या मधून येणारा जो काही अनुभव आहे, जे काही सुख दुःख आणि असं उत्कंठा, हुरहुर दाटून येणारा जो काही अनुभव आहे ना, तो लेखिकेने अतिशय संवेदनशीलतेने आपल्यासमोर व्यक्त केला आहे. तर आपण हा पाठ आता आपण बघतोय. त्यापूर्वी थोडी एक पाठाची कल्पना. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशाची ना कशाची वाट पाहणे ही एक अटळ गोष्ट असते. काही नसले तरी आपण जेवणाची वाट तरी नक्कीच बघतो. प्रस्तुत पाठात लेखिकेने वाट पाहणे या गोष्टीचे अनेकविध पैलू उलगडून दाखवले. नुसतं वाट पाहणे म्हणजे वेटिंग एवढ्याच अर्थाचं नाही, तर त्याच्या पलीकडे त्याच्या अनुषंगाने जे काही अनुभव आपल्या आयुष्यात येतात, या सर्व गोष्टींचा लेखिकेने या पाठातून विचार केलेला आहे. आता बघा, वाट पाहणे कधी कधी खूप आनंददायी असतं. खूप दिवसानंतर जर आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटलो, तर ती वाट पाहण्याची जी हुरहुर असते, जी ओढ असते, ती खूप आनंददायी असते. पण कधी कधी दुःखात्मक सुद्धा असते. तर असे वाट पाहण्याचे जे काही अनुभव असतात ते असे सुख दुःखात्मक असू शकतात. त्यात कधी उत्कंठा असते, म्हणजे कधी कधी अशी, आणि हुरहुर असते, तर कधी त्याचं दडपण सुद्धा असतं, टेन्शन सुद्धा असतं. दवाखान्यातले प्रसंग आठवून बघा. जर कधी तुम्हाला कधी असा अनुभव आला असेल, किंवा तुम्ही कुठे बघितलं असेल की एखाद्या गोष्टीची वाट पाहणे खूप दडपणात्मक असतं. हे सारं काही आपल्याला या पाठातून लक्षात येतं. चला बघूया पाठ. पण मला एक सांगा मुलांनो, आता तुमची बोर्डाची परीक्षा जेव्हा केव्हा संपेल, शेवटचा पेपर संपेल, ठीक आहे, मग तुम्हाला नेमकी कशाची वाट लागते? म्हणजे तुम्ही वाट लागते नाही, वाट लागण्याचा अर्थ वेगळा होतो. तुम्ही कशाची वाट बघू लागता?
अर्थातच सुट्टीची. तर बघू, लेखिकेला सुद्धा तिथूनच वाट पाहण्याची सुरुवात कशी होते ते सांगितलेलं आहे की होळीनंतर थंडी झपाट्यानं कमी व्हायची आणि आंब्यावर मोहर नुसता घमघमत असायचा. त्याचे तुर्रे येतात ना आणि त्याचा सुगंध असा घमघमाट सुटलेला असतो त्या मोहराचा. आणि जसा हा घमघमाट आपल्या नाकाशी येतो आणि परीक्षा तोंडावर आलेली असायची, हे आपल्याला लक्षात यायचं की आता आपली परीक्षा येणार. आणि मग मोकळ्या अंगण अंथरुणं पडायची ती सुट्टी लागल्यावर. पण मार्च एप्रिलमध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं, कारण शहरातले पुण्यातलं ना म्हणून. पण खेडेगावामध्ये जेव्हा मामाच्या गावी आजी आजोबांच्या गावी आपण जातो किंवा जायचो तेव्हा आपल्याला अंगणामध्ये अंथरुणं पडलेली असायची उन्हाळ्याच्या सुट्टीत. मग परीक्षेनंतर इथून लेखिका अशी म्हणते की इथून खरी आपली वाट पाहण्याची सुरुवात होते. रात्रीचे मऊगार हात आजीचे आईचे, रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चाहूल लागायची. डोळे मिटताच मनात एकच संदेश जागा व्हायचा. कोणता? की उद्या कोकिळेचे कुहू ऐकू येईल का? पहाटे पहाटे गाढ झोपेत असतानाच तो कुहू कुहू असा आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक होऊन जायचं. इथून सुरुवात होते वाट पाहायची लहानपणापासून. पुढे बघा काय म्हणतात ते लेखिका की सुट्टीची वाट पाहणं तर केव्हापासूनच सुरू झालेलं असायचं. तेव्हापासूनच अभ्यासाचा आळस नसायचा, पाठांतर आवडायचं, नेमलेली पुस्तकं गोष्टीच्या पुस्तकात इतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं की कसली आठवण? सुट्टीची. की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, हजारी मोगऱ्याचं म्हणजे असं म्हणतात की 1,000 फुलं गुच्छेदार त्याला येतात. शनिवारवाडा, पुण्यातला शनिवारवाडा पेशव्यांचा. शनिवारवाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली ती सुगंधित बकुळीची फुलं. उन्हाळ्यातलं बघा माठातलं वाळा घातलेलं पाणी, आई आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई, अंगणभर पडणारी वाळवणं, कैरीची डाळ, कच्चे आंबे, त्याचं किस घालून आपण डाळ बनवतो, कैरीची डाळ आणि पन्ह. कधी मधी घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, उसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूपच गोष्टींची आणि कवितांची नवी नवी पुस्तकं. सुट्टीची किती वाट पाहत बसून, असं लेखिका म्हणते. खरंच हे सगळे दिवस आपल्यालाही आठवले असेल. आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिराडं म्हणजे घरं, कुटुंब, एक 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 वाड्यामध्ये अशी खूप 15-20 घरं असायची पूर्वी. आता ही वाडा संस्कृतीच संपलेली आहे, आता फ्लॅट संस्कृती सुरू झालेली आहे. पण खेडोपाड्यात अजूनही आहे काही ठिकाणी आणि पुण्यात तर आहेतच. आमच्या भल्या मोठ्या वाड्यात लेखिका सांगते, तिच्या वाड्यातली आठवण सांगते की आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिराडं असली तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक 4था मजला म्हणजे एक माळा होता. सुट्टीची वाट पाहताना त्या माळ्यावर जाऊन पुस्तकांच्या गराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेनं अगदी आतून असं मन फुलून येत होतं, आनंदून येत होतं. फुलून येणे म्हणजे आनंदित होणे. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. पुस्तकांची वाट का म्हणते लेखिका असं की पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत का होती? कारण तिला एक वेगळंच जग भेटायचं तिथे. कसलं? कधीही न पाहिलेले देश. अगदी अमेरिकेतल्या, युरोपातल्या, ऑस्ट्रेलियातल्या, श्रीलंकेतल्या या देशांना आपण कधी बघितलं नाही तरी तिथले अनुभव त्या पुस्तकामध्ये असतात. तिथे घडलेले प्रसंग असतात. तिथली न पाहिलेली माणसं, आपण ज्या माणसांना कधी भेटलेलं नाही आहे, बघितलेलं नाही आहे, अशा माणसांचा परिचय सुद्धा त्या पुस्तकांमध्ये असतो. म्हणून एक वेगळंच जग तिला तिथे भेटत होतं असं त्या म्हणतात. कधी कधी न अनुभवलेले प्रसंग तिथे असतात. अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जुळणारे, न जुळणाऱ्या गोष्टी, कधी कधी कुठलंच काही जुळून येत नाही अशा सुद्धा गोष्टी तिथे असायच्या, त्या थक्क करणाऱ्या म्हणजे आश्चर्यचकित करणाऱ्या. म्हणजे जग असंही असतं तर, असं त्यावेळेला लेखिकेला वाटून जायचं. केवढं नवं पण भेटत होतं पुस्तकातून.
आणि शब्दांची जादू कळत होती, सुंदर सुंदर शब्द कळत होते. मी वाचत होते त्या गोष्टी. तो इतिहास, ती गाणी कोणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती. जे सुचलं, जे लिहावंसं वाटलं ते कसं लिहू शकली आहे ती माणसं. मला भाषेची ताकद समजत होती पुस्तक वाचल्याने, असं लेखिका म्हणते. लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती. म्हणून पुस्तकं वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस. कशामुळे? न पाहिलेले देश, न पाहिलेले माणसं, न अनुभवलेले प्रसंग आणि कितीतरी जुळणाऱ्या न जुळणाऱ्या आश्चर्यचकित करून टाकणाऱ्या गोष्टी तिला त्या पुस्तकात मिळायच्या. आणि लेखकाच्या शब्दांची ताकद पण कळायची. हे कसं लिहिलं आहे, ही शब्दरचना कशी, ही वाक्यरचना कशी, ही कल्पना कशी, या सगळ्या गोष्टींचा विचार लेखिकेला दिसायचा, सगळं कळायचं. म्हणून तर म्हणतात त्या की एक वेगळंच जग मला तिथे पुस्तकात भेटत होतं. म्हणून पुस्तकाची वाट पाहण्यात परीक्षेच्या आधीचा काळ, की माझे पेपर्स कधी संपतात, माझी परीक्षा कधी संपते आणि मी कधीही पुस्तकं वाचून काढते, ही वाट पाहण्याची गंमत लेखिका आपल्याला सांगतात. आणखी पुढे काय सांगतात बघा. आणखी त्यांना काय आवडायचं, कसली वाट बघायची त्या, की आणखी एक वाट पाहणं होतं ते म्हणजे पोपटांच्या थव्यांचं. पोपटांचा थवा आपण सुरुवातीच्या पाठात बघितलं होतं की समूहदर्शक शब्द पोपटांचा गुच्छ किंवा पोपटांचा कळप नाही म्हणणार, तर पोपटांचा थवा. कुठलाही पक्षी जेव्हा एकत्र उडतात तेव्हा त्याला थवाच म्हणतात. तर या पक्ष्यांच्या थव्याचं वाट पाहणं लेखिकेला खूप आवडायचं. त्या म्हणतात की आमच्या घरामागे एक मोठं उंबराचं झाड होतं. उन्ह तापण्याचे दिवस आले म्हणजे उन्हाळा सुरू झाला की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशा तरीच पानांचं गाठीचं ते झाड, उंबराच्या झाडाबद्दल सांगते, त्याला अशा गाठी असतात. ते झाड त्या पिक्या उंबरांनी म्हणजे पिकलेल्या उंबरांनी आणि राघूंच्या म्हणजे पोपटांच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं. म्हणून मी वाट पाहायचे त्या थव्यांची, असं लेखिका म्हणतात. त्या लालसर गोड झालेल्या उंबराची माझ्या मनात मग जागा होणाऱ्या कितीतरी कवितांची. लेखिका म्हणते की पक्ष्यांच्या थव्यांची मी का वाट पाहायची, कारण ते जे काही सौंदर्य मला त्या उंबराच्या झाडावर दिसायचं त्यातून मला कविता सुचायच्या. मी माझ्या कवितांची वाट बघायची. पुढे काय म्हणतात बघा. पुढे मग मी कवितेचं बोट चांगलं घट्ट धरून ठेवलं, म्हणजे मी कविता लिहिणं सोडलं नाही, असं लेखिका म्हणते. ती माझी मैत्रीच झाली त्यांच्यामध्ये, तिची माझी मैत्रीच झाली. आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाटेल ते बोलतो. फक्त इथे फरक होता. हाडामासाची आपल्यासारखी जिवंत मैत्रीण आपण कधीही बोलू शकतो, कधीही तिच्याशी गप्पा मारू शकतो, तिच्याकडे जाऊ शकतो. पण या कवितारूपी मैत्रिणीमध्ये आणि खऱ्या आयुष्यातल्या मैत्रिणीमध्ये मात्र फरक आहे. इथे फरक होता. तिला हवं तेव्हाच ती माझ्याकडे यायची. म्हणजे कविता अशी कधीही नाही सुचायची लेखिकाला हवी असली की, जेव्हा वाटलं तेव्हा नाही. जेव्हा कवितेला वाटलं ना की आता आपण हिच्या मेंदूतून निघूया शब्दरूपी, तेव्हाच ती यायची. कधी कधी रात्री मध्यरात्री सुद्धा होतं बरं का असं. रात्री मध्यरात्री अपरात्री आपल्याला कविता सुचतात. पण मला मात्र कधी कधी खूप वाट बघायला लावायची. मी हाक मारल्यावर हमखास येईलच असं नसायचं या कविताबाईंचं. मग तिची वाट पाहणं, मला कधी सुचेल कविता, अरे कधी येईल शब्द, असं लेखिका म्हणते. असं अस्वस्थ व्हायची मी. मग तिची वाट पाहणं, त्यासाठी अस्वस्थ होणं, कशातच मन लागेन असं होणं, आई आत्याची ती बोलणी खाणं. आज ते वाट पाहणं आठवलं की मी पुन्हा उरते. उंबराच्या पिकल्या फळावर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत असं उगाच वाटत राहतं कवितेसाठी. आणखी एक आठवण लेखिका आपल्याला सांगतात वाट पाहण्याच्या संदर्भातली, की आमची आत्या म्हणजे लेखिकेची आत्या तेव्हा उरळी कांचन म्हणजे पुण्यापासून जवळच आहे उरळी कांचन नावाचं गाव, त्या गावाच्या मराठी शाळेत नोकरी करायची. तेव्हा आजच्यासारखी उरळीला सहजच जाण्याजोगी वाहनांची काही सोय नव्हती.
मग आत्या सकाळी 8:30 वाजताच घरातून जायची. बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची. मग पॅसेंजरने उरळी. परत तर नाही तसंच. गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुन्हा पुणे स्टेशनवरून बसनं घरी परतायला तिला कधी 9, 9:30 सुद्धा व्हायचे. मग आम्ही भावंड तेव्हा तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाज्यात उभं राहायचं. तुम्हाला वाड्याचा दिंडी दरवाजा माहिती? दिंडी दरवाजा म्हणजे पूर्वी असा वाडा असायचा, चौसोपी वाडा. चारी बाजूला घरामध्यात चौक असायचा आणि एक मोठं भलं मोठं दार असायचं. त्याला आतमध्ये अडसूळ असायचा. आणि मग त्या भल्या मोठ्या दारामध्ये साईडला असा एक छोटा दरवाजा असतो. लोक जाणं येणं करायचं असेल तर त्या दरवाजातून जाते. एवढा मोठा गेट उघडण्यापेक्षा एवढं मोठं ते वाऱ्याचं भल्लं मोठं प्रवेशद्वार, इतकं जड वजनी, ते 2 भाग असे ओढणं वगैरे करत बसण्यापेक्षा एक छोटा दरवाजा असतो जाणं येणं करायसाठी. वाहनं वगैरे काढायची असेल तेव्हा मोठा दरवाजा, म्हणजे बंड्या असायच्या तेव्हा, बैलबंड्या वाड्यामध्ये, किंवा जी कुठली गाडी असायची, किंवा नंतर आता चार चाकी वाहनं आलेली असतील. हे सगळं आता उघडायला काढायला ते प्रवेशद्वार उघडलं जातं. पण त्या प्रवेशद्वाराच्या मध्ये एक छोटंसं दिंडी दरवाजा असतो. काही सिरियल्समधून आपल्याला बघायला मिळतात. पण विशेष म्हणजे तुम्ही सिनेमांमध्ये जेव्हा तुरुंगाचं मोठं प्रवेशद्वार पाहिलं असेल, जेलचं, तेव्हा असं छोट्याशा दारातून येणं जाणं करतात लोक. ते मोठं दार उघडत नाही. तर त्या छोट्याशा दाराची ती जी कल्पना आहे ना, ती या वाड्याच्या दिंडी दरवाजावरूनच आलेली आहे. समजला? दिंडी दरवाजा, छोटा दरवाजा. मग त्या दिंडी दरवाजात ही भावंड उभी राहायची. आत्या येईपर्यंत वाट बघून बघून रडू असं गळ्याशी दाटून यायचं. ती आली की मग धाकटा भाऊ झेप घालून तिला लोंबकळायचा आणि मी रडू आवरत हसायचे. सगळा शोष म्हणजे कोरडेपणा, कंठशोष शब्द तयार होतो. घशातला कोरडेपणा, सगळा जो काही कोरडेपणा आलेला असतो तिची वाट पाहण्यामुळे, तो सगळा शोष निपटून तिच्या जवळ घेण्यानं मग शांत वाटायचं. मग आत्या आम्हाला जवळ घ्यायची. तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमचं वाट पाहणं अट्टळ, म्हणजे जे टळू शकत नव्हतं. आत्याला उशीर व्हायचं तर वाट बघणं गरजेचं होतं. आज हे समजणं, पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा. म्हणजे राहवत नसायचं त्यावेळेस. आज कळतं की कसं नोकरी करणं गरजेचं होतं, पण तेव्हा कुठे कळायचं, आम्ही लहान होतो, असं लेखिका म्हणते. कसली कसली भीती वाटत राहायची त्यावेळी. एक खूप सुंदर असा प्रसंग लेखिका आपल्याला सांगतात एका चिनी सिनेमाविषयी. अतिशय संवेदनशील असा तो सिनेमा आहे. अतिशय भावनिक असा सिनेमा आहे. त्या म्हणतात की अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला, चिनी सिनेमा. त्याचं नाव होतं पोस्टमन इन द माउंटन. हे त्याचं नाव. पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो आणि त्याच्या जागी त्याच्या मुलाने ते काम करावं असं ठरतं. मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला. त्याला नाही आवडत ते घरोघरी जाऊन पत्र वाटणं. पण शेवटी पत्रांचा तो थैला पाठीवर घेऊन, नाईलाज असतो त्याचा, वडिलाचारी, काम तर करावं लागेल, पोटाचा प्रश्न असतो, पोटा पाण्याचा. मग एक दिवस तो नाईलाजाने आपल्या वडिलांबरोबर, कारण कुठे कुठे पत्र वाटतात, कसं काम केलं जातं, कुठून आणावं लागतात, कसं पोहोचवून द्यावं लागतं, ही सगळी माहिती करून घेण्यासाठी तो आपल्या वडिलांबरोबर एक दिवस निघाला. वाहनांची सोय नव्हती, पायी पायीच जावं लागायचं. लहान लहान वस्त्या पर्वतामधल्या, हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं. मग एका वस्तीवर हे दोघं बापलेक येतात. तिथे एका झोपडीशी एक आंधळी म्हातारी बसलेली असते. पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं. तो नेहमी येत असतो ना. ती आनंदून जाते. कशासाठी? ती रोज वाट पाहत असते तिच्या मुलाच्या पत्राची. पत्र हातात घेऊन ती स्पर्शानं त्याचा असा आनंद उपभोगते. माझ्या मुलाने मला पत्र पाठवलं. पोस्टमनलाच ते वाचायला सांगते. म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं. त्यानं आपल्या आईची खूप प्रेमानं विचारपूस केलेली असते. तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं त्यानं लिहिलेलं असतं. हे सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान पसरतं.
पण त्या पोस्टमॅनचा मुलगा जेव्हा पुढे येतो तेव्हा त्याला दिसतं की आपल्या बापाच्या हातातला तो पत्ररूपी असलेला जो कागद आहे तो तर कोराच आहे, त्यावर काहीच लिहिलेलंच नाही. पण म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते, आशीर्वाद देते. तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो की ती म्हातारी आहे ना, ती आपल्याला दूर गेलेल्या मुलाची वाट पाहते, त्याच्या पत्राची, त्याच्या येण्याची वाट पाहते. पण तिचा मुलगा तिला कधीच पत्र लिहित नाही, तिची चौकशी सुद्धा साधी करत नाही. पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला मात्र सहन होत नाही. तो माणुसकीच्या नात्याने त्या म्हातारीला आनंद वाटावा म्हणून दरवेळी पोस्टमन मनानेच आपलं कोरं पत्र वाचत असतो. पण म्हातारीला वाटतं की ते पत्र तिच्या मुलाने लिहिलेलं आहे आणि हे शेवटचे दिवस तिचे त्यामुळे समाधानात जात असतात. आता त्याच्या तरुण मुलानं जर त्याची जागा ही घेणारच असतो, त्याच्या तरुण मुलानं ही जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचंय. काय सांगितलं आपल्या त्या बापाने आपल्या मुलाला, माणुसकी शिकवली या उदाहरणातून. बघा, शहर गावी राहणाऱ्या मुलांची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे हे ओळखलं कुणी, त्या प्रौढ, त्या मोठ्या समंजस पोस्टमननी. तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही, तर तो एक माणूस आहे. साधा सुद्धा माणूस नाही, तर भला माणूस आहे. आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी हे नुसतंच असं दाखवत नाही, तर तो त्याला माणसं दाखवतोय. माणसांशी कसं वागावं हे समजून सांगत आहे. माणसांपर्यंत पोहोचवण्याचं पूल, ब्रिज दाखवतो आहे. म्हातारीचं वाट पाहणं, सुखाचं करण्याची रीत त्यानं आपल्या मुलाला समजावून दिलेली आहे. वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते, नुसतंच आनंददायी असते असं नाही, तर दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. कशात? वाट पाहण्यात. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळे आठवा, किती करुणामयी असते. किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे ते अभंग आठवा, भरपूर आहेत. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, करुणा, दया, दुःख याचं लक्षात येतं की एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते. कित्येक मोलाच्या गोष्टी जर सहज मिळाल्या तर त्याचं मोलच म्हणजे त्याची किंमतच आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो, म्हणजे धीराने घ्यायला शिकतो, धीर धरायला शिकतो, एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. श्रद्धा ही डोळस म्हणजे बघून केली जाते. श्रद्धा ही डोळस आणि पक्की होत जाते. ध्यास वाढत जातो, ओढ वाढत जाते. हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येत आहे आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नाही. जे आपल्याला हवं आहे ते असं पटकन सहज हाती येऊ नये, तर थोडी वाट पाहायला लागेल. क्योंकि धीरज का फल मीठा होता है असं हिंदीत म्हणतात. थोडी तडफड भोगायला लागावी असं लेखिका म्हणतात. असं सहजासहजी आपल्याला हवं ते सुखाची गोष्ट मिळू नये, आपण वाट पाहायला पाहिजे, थोडी तडफड भोगली पाहिजे, तरच त्या सुखाची चव वाढेल. तेच धीरज का फल मीठा होता है. यशाची गोडी वाढेल, प्रेमातली, मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल. सुंदर निबंध आपण आता इथे बघितलेला ललित निबंध. आता यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपण बघतोय. बघा, वाट पाहण्यावरती कसं सुख दुःखात्मक असतं ना. हा चिनी सिनेमा तुम्हालाही आवडला असेल, मला तर खूप आवडला. अतिशय भावनिक असा प्रसंग लेखिकेने आपल्याला या पाठातून सांगितलेला आहे. मग आपण पाठाच्या सुरुवातीपासून काही महत्त्वाचे 3-4 मुद्दे घेऊया आणि थांबूया. तर मला सांगा, होळीनंतर वातावरणात होणारा बदल. आता येणार होळी, वेळ आहे तशी, पण त्यानंतर वातावरणात होणारा बदल काय होते? एकतर थंडी कमी होते, तीही झपाट्याने म्हणजे फास्ट.
थंडी झपाट्याने कमी होत जायची. आणि दुसरी कुठली गोष्ट सांगितली लेखिकेने? आंब्याच्या झाडावर काय यायचं? मोहोर. आंब्याच्या झाडावर मोहोराचा घमघमाट पसरायचा. 2 गोष्टी सांगितल्या. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा होता की लेखिकेने बालवयात म्हणजे लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टी. कोणत्या कोणत्या? 3-4 आहेत बरं का. त्यांच्या अंगणातील हजारी मोगऱ्याचे झाड. दुसरं, सकाळी सकाळी त्या कुठे जायच्या बकुळीची फुलं वेचायला? शनिवार वाड्यात. नंतर माठातलं वाळा घातलेलं पाणी. नंतर आई आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई. नंतर ती अंगणभर पसरलेली वाळवणं आणि कैरीची डाळ आणि पन्ह. ह्या गोष्टी कुठल्या सुट्टीत? उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवल्या. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आपण शिकलो की पुस्तकांच्या वेगळ्या जगात लेखिकेला भेटलेल्या गोष्टी. म्हणजे पुस्तक हे एक वेगळं जग आहे असं लेखिका का म्हणते? काय भेटायचं तिला त्या पुस्तकातून? कोण भेटायचं? तर न पाहिलेले देश, आणखी न पाहिलेली माणसं, आणखी न अनुभवलेले प्रसंग आणि न जुळणाऱ्या थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी. लेखिका कशाची वाट पाहायची? लेखिकेला वाट पाहणाऱ्या कुठल्या गोष्टी सांगितल्या? रात्री आईच्या कुशीत झोपून गेल्यावर सकाळच्या पहाटेच्या कुठल्या गोष्टीची? कुहू. कोकिळेचा कुहू कुहू आवाजाची वाट. परीक्षेनंतरची सुट्टी. गोष्टी आणि कवितांची पुस्तकं. आणि उंबराच्या झाडावर कोण बसायचं? पोपटांचा थवा. आणि त्यातून तिला स्फुरत जाणाऱ्या कविता. या सगळ्यांची वाट त्या बघायच्या. एक गोष्ट सांगितली त्याने महत्वाची की व्यक्तीशी मैत्री केल्यावर काय होते आणि कवितेशी मैत्री केल्यावर काय होते. या 2 गोष्टीत फरक आहे असं लेखिका आपल्याला म्हणते. तर तो कसा? व्यक्तीशी मैत्री जर केली आपण, जिवंत हाडामासाच्या व्यक्तीशी, तर आपण त्या व्यक्तीला हाक मारतो, ती लगेच येते. तिच्याकडे धावतो, मनसोक्त गप्पा मारतो. ती व्यक्ती मग प्रतिसाद देते. हो का, बरे, अरे वा, हो, छान असा. आणि ती व्यक्ती आपल्याला हवं तेव्हा आपली इच्छा झाली की ती आपल्याला भेटू शकते. पण कवितेशी जर मैत्री केली तर कविता तिच्याकडे धाव घेऊनही आपल्याला भेटत नाही. मात्र ती प्रसन्न झाली तर ती कधीही अगदी मध्यरात्री सुद्धा आपल्याकडे धावत येते, म्हणजे आपल्याला सुचते. आणि कविता मात्र खूप वाट पाहायला लावते. व्यक्तीशी मैत्री केली तर ती व्यक्ती खूप वाट पाहायला लावत नाही, पण कविता सुचायला खूप वेळ जातो, खूप वाट पाहावी लागते असं आपल्याला ह्यातून सांगितलेलं आहे. फार सुंदर असं गोष्ट पण काही गोष्टी सांगितल्या की वाट पाहणे प्रक्रियेतील समाविष्ट गोष्टी. वाट पाहणे ही जी प्रक्रिया आहे यामध्ये काय काय सामावलेलं असतं? तर दुःख, काळजी, अस्वस्थता, तडफड असते ना. बरं, मग वाट पाहणे या प्रक्रियेतून, या प्रोसिजरमधून आपण काय शिकायचं असतं? माणसाने काय शिकायला पाहिजे? तर धीर धरणे, संयम बाळगणे आणि एखाद्या गोष्टीवरचा विश्वास पक्का करणे. होईल, थांब जरा, वाट पहा, धीर धर, होईल, सगळं छान होईल, येईल, या गोष्टी शिकायच्या असतात. असं पटकन रिॲक्ट व्हायचं नसतं. आणि मग या वाट पाहण्याचे काही फायदेही असतात. कोणते? तर सुखाची चव वाढते, यशाची गोडी वाढते, प्रेमातली मायेतली तृप्ती कळते, वाढते, आणि आपण जे आयुष्य जगतो त्या आयुष्याबद्दलची ओढही वाढते. एक महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा असा की यामध्ये ज्या चिनी सिनेमातला पोस्टमन आपल्याला सांगितलेला आहे, त्या पोस्टमनची गुण वैशिष्ट्य काय आहे की तो नुसता सरकारी नोकर नाही, पत्र पोहोचवणारा नुसता सरकारी नोकर नाही, तर तो एक भला माणूस आहे. कोण? पोस्टमन. माणसांमध्ये भावनेची नाती निर्माण करणारे पूल आपल्या मुलाला तो दाखवतो की कसं भावनिक नातं जोडायचं असतं, माणसाने माणसाशी कसं माणुसकीने वागायचं असतं.
आपल्यामुळे जर एखाद्याचं जीवन आनंदी होत असेल, सुखावं होत असेल, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, त्या माणसाला आपल्याशी कसं जोडून ठेवायचं हे तो आपल्या मुलाला दाखवतो. आणि तिसरं वैशिष्ट्य म्हणजे म्हातारीचं वाट पाहणे, सुखाचं कसं करायचं, सुखद कसं करायचं याची रीत तो जाणतो, याची पद्धत तो जाणतो. ही झाली पोस्टमनची वैशिष्ट्ये. शेवटी तुम्हाला कृतीमध्ये भाषा सौंदर्य म्हणून वाट या शब्दाचा विविध अर्थाने केलेला वापर करून एक मनोगत तयार केलेलं आहे, ते तुम्ही वाचून बघा. खूप सुंदर. आणि त्यासारख्या अनेक शब्दापासून असं मनोगत तयार करायला शिका. आपण आता या पाठापुरतं इथेच थांबूया. भेटूया पुढच्या 9व्या पद्यपाठात, ज्याचं शीर्षक आहे आश्वासक चित्र. तोपर्यंत मला निरोप द्या. धन्यवाद.